आजच्या या मंगलमय प्रसंगी आपल्या बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक आज राजगिरी येथील गृधकूट पर्वतावरती विश्वशांती स्तूपाला भेट देण्यासाठी आता उपासक निघालेले आहेत. आपण बघत आहोत हे पार्किंग आहे, आपली गाडी पार्किंगला लागलेली आहे. अशा पद्धतीने आपण आलेलो आहोत राजगिरी या ठिकाणी आणि हे रोपवे आहे बघा. या रोपवेने आता आपली सर्व उपासक उपासिका वरती जात आहेत. बघा रोपवे, हा डब्बा बघा कसा वर चालला. अशा पद्धतीने आपल्या धम्मस्थलीतील सर्व उपासक या ठिकाणी नंबरला लागलेले आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत राजगिरी. आपल्या सर्व धम्मसहलीतील उपासक एका लाईनमध्ये बघा तिकीट घेऊन सज्ज आहेत आणि आता राजगिरी येथील गृधकूट पर्वतावरती या ठिकाणी विश्वशांती स्तूपाला भेट देण्यासाठी या ठिकाणी उपासक आता निघालेले आहेत. अशा पद्धतीने सर्व उपासक या ठिकाणी आपापले तिकीट काढून या ठिकाणी लाईनला लागलेले आहेत. हे बघा हे रोपवे आहे, हे बघा वरती रोपवे चालला. एका डब्यामध्ये 8 जण बसतात आणि आपल्या धम्मस्थलीतील सर्व आता उपासक तिकीट काढून सज्ज आहेत आता रोपवेने जाण्यासाठी. अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी आता तिकीट घेऊन सज्ज आहेत. आता रोपवेने जात आहेत. बघा हे वरती रोपवे जाताना दिसत आहेत. लाईन मध्ये सर का हे बघा हा रोपवे आलेला आहे. आता आपले उपासक बसत आहेत. जा हे बघा आपल्या धम्मस्थलीतील उपासक केले. हा रोपवेचा चक्का आहे बघा. इकडे डब्बा आलेला हा रिकामा. हा चला आई चला चला 2 4 6 चला बसा लवकर. होय पटापट बसायचं पण काय घाबरायचं नाही. चला बसा. पाय पाय टाकायचं पटकन पटकन पाय टाकायचं काय होत नाही. अशा पद्धतीने आम्ही आता रोपवेमध्ये बसलेलो आहोत. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक रोपवेने वरती गेलेले आहेत. सर्वांना बसवण्यासाठी आम्ही 2 जण पाठीमागे राहिलो होतो. त्या मंगलाबाई काळे आहेत, देवगाव रंगारीच्या त्या रहिवासी आहेत, पण सध्या आता पुण्यामध्ये त्यांचं वास्तव्य आहे. आपण बघत आहात हा रोपवे हे बघा खाली. आता अशा पद्धतीने या ठिकाणी मी स्वतः भदंत यश प्रज्ञाबोधी महाथेरो बुद्धभूमी मावसाळ्यावरून धम्मसहल घेऊन आलेलो आहोत आपण. आता आपण रोपवेने वर जात आहोत विश्वशांती स्तूपाला भेट देण्यासाठी. गृधकूट पर्वत ज्या ठिकाणी भगवंतांनी तपश्चर्या केली, ज्या पर्वतावरती देवदत्ताने भगवंताला मारण्यासाठी मोठाच्या मोठा दगड सोडला होता, ते गृधकूट पर्वत, या पर्वतावरती आपण आता सर्व धम्मस्थलीतील उपासकांना घेऊन आता वरती निघालेलो आहोत. हे बघा आम्ही आता वर्ध्याच्या वर पोहोचलेलो आहोत. हा रोपवे येत आहे वरती वरून खाली. ह्या आहेत मंगलाबाई काळे.
सर्व त्यांच्या ग्रुपच्या महिलांना उपासकांना बसून देण्यासाठी त्या पाठीमागे राहिल्या. अशा पद्धतीने बघा हे पार्किंग दिसते. एवढ्या गाड्या बारीक दिसतात बघा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा घृतकूट पर्वत किती उंच आहे. आम्ही आलो तर हे रुपये होते. सिंगल रुपये होता. हे बाजूचे सिंगल रोपे होते पहिले सुरुवातीला. आता ही लाईन पूर्ण बंद केलेली आहे कारण हे मोठी लाईन बनवलेली आहे. पहिले सिंगल लाईन होती त्यामध्ये खूप भीती वाटायची. पण अशा पद्धतीने आता हे झाला यांचा लंच टाइम झालेला आहे आणि सर्व या ठिकाणी स्टॉप केलेला आहे बघा. या ठिकाणी आपण आलेलो आहोत विश्व शांती स्तूपाला भेट देण्यासाठी. आपल्या धम्म सहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. बघा इथे माकड आहे. हे बघा हे माकड. या ठिकाणी आजच्या या मंगलमय प्रसंगी विश्व शांती स्तूपाला भेट देण्यासाठी आपल्या धम्म सहलीतील उपासक पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत. अशा पद्धतीने आपल्या धम्म सहलीतील सर्व उपासक या ठिकाणी घृतकूट पर्वत राजगिरी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. या ठिकाणी सर्व फोटो घेताना आपण बघत आहोत. आपापल्या परीने खूप छान फोटो या ठिकाणी घेताना दिसत आहेत आपले उपासक. आणि हा विश्व शांती स्तूप आहे. खूप या ठिकाणी दररोज भीड असते, गर्दी असते. देश विदेशातील बौद्ध भिक्षू, धर्मगुरू, उपासक उपासिका नव्हे तर शाळेच्या सहली सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती येत असतात. आजच्या या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळ्यावर निघालेल्या धार्मिक धम्म सहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत. या ठिकाणी हे जापनीज बुद्ध विहार आहे. बोला अरहं सम्मा संबुद्ध भगवा बुद्धं भगवंतं अभिवादेमि. वंदन करा. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि.
मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 वंदन करा. बुद्धां नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. आजच्या या मंगलमय प्रसंगी या पवित्र विश्व शांती स्तूपाला भेट देण्यासाठी आपण आलो असता हा गृधकूट पर्वत ज्या ठिकाणी भगवान बुद्धाने तपश्चर्या केली, भगवंतांनी वास्तव्य केलं, त्या पहाडावरती आपण आलेलो आहोत. तुम्हाला माहितीच आहे, सिद्धार्थ गौतमाचा बालपणापासून जो विरोधक होता तो शेवटपर्यंत विरोधक राहिला, तो म्हणजे देवदत्त. देवदत्ताने हंसाला बाण मारला होता. त्या हंसाला सिद्धार्थ गौतमाने जीवदान दिलं. तो हंस मी मारलेला आहे, माझा अधिकार आहे, मी शिकार केलेली आहे, माझा अधिकार आहे. अशा पद्धतीने आपल्या धम्मस्थळीतील उपासक आता राजगिरीचा पर्वत बघून विश्वशांती स्तूपाला भेट देऊन आता खाली निघालेला आहोत. बघा या आमच्या या आहेत आणि आमचे हे बाबा आहेत. बघा असे 8 जण आम्ही निघालेलो आहोत. हे बघा हा रोपवे वर गेलेला आहे. हे बघा खालचा भाग किती बारीक दिसते. बघा खूप उंचावर आलो आहोत आपण सध्या. हे बाजूचे बघा सिंगल रोपवे आहे. त्यावेळेला सिंगल लाईन असल्या कारणाने सिंगल हा रोपवे होता, आता सध्या बंद आहे. हे मोठी लाईन सुरू झाल्यामुळे छोटी लाईन बंद झालेली आहे. आई काय नाव तुमचं? जिजाबाई सकपाळ. बघा बुद्धगया धार्मिक धम्मस्थळीमध्ये सहभागी झाल्या, आज राजगिरीला या ठिकाणी आलेल्या आहेत. आई तुमचं काय नाव? शिलाबाई कैलास भिवसने. शिलाबाई कैलास भिवसने. बाबा तुमचं? साहेबराव भिवसने. आई तुम्ही? कमलबाई साहेबराव भिवसने. आणि आमच्या आई काय नाव तुमचं? लता सर्जेराव सरोदे. लता सर्जेराव सरोदे. आणि साहेब? सर्जेराव उत्तम सरोदे. सर्जेराव उत्तम सरोदे. आणि बाबा तुम्ही? कैलास कचरू भिवसने हिवरा. कैलास कचरू भिवसने हिवरा. अशा पद्धतीने आम्ही 8 जण एका या रोपवेमध्ये आलेलो आहोत. आता आम्ही खाली चाललेलो आहोत. आपण बघत आहात हा खालच्या दिशेने रोपवे जात आहे आणि बघा खालून आता वरती येताना दिसतं पलीकडल्या बाजूने. बघा हे बघा हा रोपवे वर चाललेला आहे. हे बघा हे वर चालला, हे वर चालला. हे बघा हे गेला वर. अशा पद्धतीने आज दिवसभर आम्ही इकडे या बुद्धगयेवरून आज राजगिरीला आलो असता. ते बघा आपली पिवळी निळ्या कलरची बस दिसते बघा आपल्याला. हा रोपवे आला वरती जातोय. अशा पद्धतीने हा रोपवे राजगिरीच्या पर्वतावरती जाण्यासाठी ही सुविधा आहे.
अशा पद्धतीने हे आपण आता रोपवेने खाली आलेलो आहोत. हे बघा हे आपल्या धम्मस्थळ येथील उपासिका आहेत. अशा पद्धतीने रोपवेने आपले सर्व उपासक खाली आलेले आहेत. मुलं येणार आहे आता. हो का? हा, त्याला फोन कर. हो. पाठवून दे. अशा पद्धतीने आपल्या धम्मस्थळीतील सर्व उपासक आता रोपवेने खाली पार्किंगकडे जात आहेत. येऊन जा. बाय बाय. तुझं काय नाव? तुझं नाव? आणि रोपवे मध्ये जाताना कसं वाटलं तुला? भारी वाटलं. अरे वा वा वा. हे बघा हा छोटा भैया म्हणतो भारी वाटलं म्हणतो रोपवेने जाण्यासाठी.